आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग. 1981 मध्ये तुम्ही BSc झालात आणि Yes. त्याच्यानंतर तुम्ही 1999 मध्ये LLB केलीत. येस मॅम. हे कसं काय असं? ॲक्च्युली 99मध्ये मी नागपूरला आलो होतो. हां. त्यावेळी ठरवलं होतं की मी एअरफोर्स लवकर सोडणार. हां. मग काय केलं पाहिजे. आता एक पर्टिक्युलर वर्किंग ॲटमॉस्फिअर असतं डिफेन्समध्ये जे बाहेर मिळत नाही. बाहेरचं वातावरण निराळं असतं वेगळं असतं. आणि मग बाहेर सर्व्हिस करण्यापेक्षा सेल्फ एम्प्लॉईड असलेलं बरं म्हणून मी लॉ करण्याचं मी ठरवलं. म्हणजे ठरवलं होतं की मी लवकर सोडणार एअरफोर्स. आणि मग 99ला मग तिथे 97 to 99 तिथे होतो आणि LLB कम्प्लीट केलं. म्हटलं की ओके, बाहेर गेल्यानंतर प्रॅक्टिस करता येईल लॉयर म्हणून. तर मी नॉन प्रॅक्टिसिंग रजिस्टर्ड लॉयर आहे. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला केलं आहे. नॉन प्रॅक्टिसिंग आता ती वेळ आलेली नाही आहे. तो चॉईस आहे अजूनही. अजून एक तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे की सफेद सफेद सागर. हिंदीमध्ये आहे का ते? हां. हां, सफेद इंडियन सागर. एअरफोर्सनी जेव्हा थोडा उशिरा पार्टिसिपेट केलं कारगिल वॉरमध्ये. हां. ऑपरेशन विजय हे नाव आर्मीच्या ऑपरेशन्स आहे कारगिल वॉरचं. आणि सफेद सागर इंडियन एअरफोर्स जेव्हा पार्टिसिपेट केलं त्याला त्या ऑपरेशनचं नाव त्यांनी सफेद सागर दिलेलं आहे. त्यावेळी आम्ही दिल्लीला होतो. दिल्ली वॉज अ प्लेस वेअर थिंग्स वेअर गेटिंग प्लॅन्ड आणि वेअर एक्झिक्युटेड देअर. त्यामुळे तिथे डायरेक्ट असं ॲक्शन नव्हती आमच्याकडे. पण तिथे आम्ही तयार होतो इन केस रिक्वायर्ड वी कुड गो. तर ते ऑपरेशन सफेद सागरमध्ये त्यात पार्टिसिपेट करता आला. तो एक अनुभव चांगला आहे. डिफरंट लेवलचा अनुभव येतो असं. तिथली एखादी आठवण सांगता येईल का तुम्हाला? ते जे हेलिकॉप्टर पायलट होते ना, एक तर MiG-21 पायलट होतं, MiG-23 पायलट अहुजा आणि डुडेजा स्क्वॉड्रन लीडर डुडेजा. तो माझा कोर्स आम्ही एकत्र ट्रेनिंग घेतलेलं. तर ही डाईड ऑन द फर्स्ट हेलिकॉप्टर विच वॉज शॉट डाऊन. डुडेजाचं एअरक्राफ्ट होतं. तर वेन यू लूज पायलट किंवा ट्रेंड पर्सन, इट्स अ बिग लॉस फॉर द कंट्री. एक्झॅक्टली. आणि आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे असं इंटेलिजन्स फेल्युअर आहे. प्रत्येक ऑपरेशनमध्ये इंटेलिजन्स फेल्युअर इज द मेन रिझन. आणि देर इज ऑलवेज 62 वॉरमध्ये आपल्याला कल्पनाच नव्हती की चायना काय करत आहे ते. 71 वॉरमध्ये वी वेअर सपोर्टिंग बांगलादेश. ओके. आणि तिसरं म्हणजे IPKF ऑपरेशन्समध्ये सुद्धा इंटेलिजन्स फेल्युअर खूप मोठं हे आहे. आणि ते आता त्याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. इंटेलिजन्स नाव इंटिग्रेटेड इंटेलिजन्स हे परवाच पेपरमध्ये आला होता. ओके. तर त्यामुळं इंटेलिजन्स फेल्युअर नसल्यामुळे वी लॉस्ट एअरक्राफ्ट. हेलिकॉप्टर्स दे शॉट डाऊन. कारण तिथं कितपत तयारी आहे त्यांची आपल्याला माहीत नव्हता. आणि त्यांच्याकडे दे हॅड दॅट सरफेस टू एअर मिसाईल्स वगैरे वगैरे. दे शॉट डाऊन हेलिकॉप्टर्स. एक MiG-23 त्यांनी शॉट डाऊन केलं. स्क्वॉड्रन अहुजा. बापरे. इनिशियल सेटबॅक होता. मग लक्षात आलं की नाही वी कांट टेक इट दॅट वे. आणि आम्हाला रेस्ट्रिक्शन असं होतं की भारताच्या हद्दीतूनच तुम्ही ऑपरेट करायचं. डोंट क्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर. कारण एअरफोर्स जेव्हा पार्टिसिपेट करताना इट्स खूप मोठं होतं ते वॉर. इट बिकम्स खूप मोठं होतं, एस्केलेट होतं वॉर. आणि मग अल्टिमेट फायनल हे होतं. त्यामुळे तेवढं रेस्ट्रिक्शन की मी यू विल नॉट क्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर. आणि त्याप्रमाणे तिथून ते हे करत होता म्हणून ऑपरेट करत होतो. तर एअरक्राफ्ट गेले आपले. आणि म्हणजे एअरफोर्सने पार्टिसिपेट केल्यानंतर इट बिकेम अ गुड सपोर्ट फॉर आर्मी ऑल्सो टू मूव्ह फॉरवर्ड. नक्कीच छान झालं. नक्कीच. त्याला एक सपोर्ट मिळतो. अगदी नक्की. आणि एक व्ह्यू वेगळा मिळतो. आणि इमॅजिन मॅम, खाली सगळे सैनिक आहेत, समोर एनिमी आहे आणि त्यांचं युद्ध चाललेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक विमान आपल्या भारताचं आलेलं इंडियन एअरफोर्सचं जस्ट एक राऊंड जरी मारलं तरी किती मोटिवेट होतं तिकडचे. कोणतरी आहे माझ्या आहे. बरोबर. सपोर्टला कोणी आणि लागतं मॅम. आणि समोर काय सिच्युएशन आहे ही क्लिअर होती. अगदी अगदी बरोबर. आणि त्यामुळे हा वेगळा सपोर्ट मिळतो. नक्कीच. आणि तो एकदम एक्साइट होतो की अरे दे समबडी ऊपर से आ रहा है कोई हमारी मदत की. हां, बस सपोर्ट हे आवश्यक आहे. नक्कीच. म्हणून ते एक समाधान निराळ आहे. दॅट्स की येस, तो अनुभव सगळ्यांचा चांगला असतो. या सगळ्या सर्व्हिसमध्ये किती ठिकाणी तुमची बदली झाली? पहिली पोस्टिंग लेह होती, लडाख. तिथून मग पुण्याला आलो मी, लोहगावला. पुण्याहून मग आग्र्याला. आग्र्याहून मग आलो जोधपूरला. आग्र्याला असताना माझं लग्न झालं. तिथंच मला पहिली मुलगी पण झाली.
नंतर जोधपूरला आलो. जोधपूरहून मग सडनली माझी बदली झाली तंजावरला. अच्छा. तंजावर दॅट वॉज अ डिफरंट जॉब हो. ऑलटुगेदर ॲज कमांडिंग ऑफिसर. सी डिफेन्समध्ये कमांडिंग ऑफिसर हे अपॉइंटमेंट मिळणं इट्स प्रेस्टिजियस थिंग, अच्छा. की तुमच्या हार्डवर्कचं, तुमच्या मॅच्युरिटीचं, तुमच्या रिवॉर्ड विचारांचं एक रेकग्निशन असं वाटतं. तिथं कमांडिंग ऑफिसर होतो. तिथून मग नागपूरला आलो. नागपूरहून दिल्ली, दिल्लीहून मग यलहंकाला गेलो. तिथे एरो इंडिया शो असतो. बँगलोरमध्ये तीन वर्ष होतो. तिथून मग बदली झाली गांधीनगर आणि तिथून मग सांगली. अशा वेगवेगळ्या स्टेजेसला पण वेगवेगळी कामं तुम्हाला करायला मिळाली आणि त्याचाही- जबाबदारी वाढते. जबाबदारीची कामं आणि त्याचाही आनंद वेगळा होता. हां, खरं आहे, खरं आहे, खरं आहे. मग रिटायर्ड झाल्यानंतर तुम्ही जे इतरांसाठी समुपदेशन करायला सुरुवात केली किंवा तुम्ही सह्याद्री स्कूलमध्ये जे काम केलं, कृष्णमूर्ती फाउंडेशन. हां कृष्णमूर्ती, तर ते कसं काय प्लॅन केलं होतं नाही, तुम्ही? म्हणजे तिथं मी रिटायरमेंट घेतलं मी गांधीनगरहून आणि बेंगलोरला फॅमिली होती, तिथं आलो. तिथं एक दिवस मला कॉल आला की आम्हाला एक महाराष्ट्रीयन डिफेन्स ऑफिसर पाहिजे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. पुण्याजवळ एक शाळा आहे कृष्णमूर्ती फाउंडेशनची, सह्याद्री स्कूल म्हणून. तर आर यू रेडी, तर कॅन यू जॉईन अस. तर मी म्हटलं, म्हणजे लहानपणी जड्डू कृष्णमूर्तींचे ते फोटो बघणं, त्यांचे पिअर्सिंग आईज वगैरे, आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ दॅट. म्हटलं परत क्रॉस रोडवर आहोत, चौकामध्ये आहोत, तर जॉईन करूया. मग तिथे गेलो. तिथे 1.5 वर्ष होतं आणि दॅट वॉज डिफरंट एक्सपिरियन्स. स्कूल आणि स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे आणि रेसिडेन्शियल स्कूल होता. पण 1.5 वर्षानंतर माझे वडिलांचा देहांत झाला. आई अंबेजोगाईला होती, बेड रिडन होती. मग मी राजीनामा दिला आणि तिथे गेलो. तिथून मग तिला इथं आणलं. म्हणजे जेव्हा माझ्या मुलींची शिक्षणं संपली, मोठ्या मुलीचं मेडिसिन झालं, आयुर्वेद, धाकट्या मुलीचं 12वी झालं, मग तिला ILS ॲडमिशन मिळाली लॉमध्ये. मग तिथली जबाबदारी संपली. बायको पण माझी तिथे एअरफोर्स स्कूलची प्रिन्सिपल होती. अरे वा. तिला राजीनामा दे म्हटलं, इथं आता सांगलीत येऊया आपण. सांगली आय प्रेफर्ड, कारण इट्स अ ब्युटिफुल सिटी मॅम. खूप छान सिटी आहे, कल्चरली रिच आहे एक्झॅक्टली. आणि एक अवेअर सिटीजन आहे. सिव्हिक सेन्स म्हणतात ना, तो आहे सांगलीमध्ये खूप. आणि जाणवतं की येस, दिस इज द प्लेस. आणि मग तिथून मग सह्याद्री इथे दादोजी कोंडदेव सैनिक शाळेमध्ये कमांडंट होतो. या तिथे असताना एक उदाहरण सांगतो, म्हणजे इट्स ब्युटिफुल थिंग. देव काय काय करून घेतो माझ्याकडून बघा. मी रेड क्वार्टरशी बोललो. तिथं कसं असतं, 12वीला 50% मार्क, इंग्रजी विषयात 50% मार्क असतील आणि वय जर 21च्या आत असेल, 17 ते 21, 17.5 ते 21, तर तुम्ही एअरफोर्सच्या परीक्षा देऊ शकता. एअरमन म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, एअरमन होणंही सोपं नाही आहे, शिपाई होणंही सोपं नाही आहे. इट रिक्वायर्स सम ॲटिट्यूड, सम फिजिकल फिटनेस, सम ब्रेन. ओके, सगळं पाहिजे तिथे. आणि त्या टेस्ट होतात तुमच्या. तर मी म्हटलं की तुम्ही 1947पासून सांगलीत कधी आलेला नाही आहात, वाय डोंट यू प्लॅन दिस. तर तो काय म्हणे की तुम्ही एक पत्र लिहा म्हटलं आम्हाला, म्हणजे तुमच्या MP कडून पत्र आलं तर बरं पडेल. आपले संजय काका पाटील MP होते. मी पत्र बनवलं आणि संस्थेला म्हटलं की तुम्ही त्यांच्याकडून सही करून घ्या. सही करून ते पत्र आलं. चीफ ऑफ एअर स्टाफ, एअर चीफ मार्शल अरूप रहा होते. त्यांना पत्र लिहिलं आणि की त्यामुळे त्यांचं उत्तर आलं त्यांचं. ओके, की आम्ही वर्षाचा प्लॅन ठरलेला असतो की कोणत्या महिन्यामध्ये, कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या ट्रेनसाठी सिलेक्शनचं जायचं. त्याप्रमाणे शेखर गायकवाड वॉज कलेक्टर हेअर. ओके, त्यांची खूप छान मदत झाली. त्यांनाही कळलं. मी म्हटलं की सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर सेंचुरी मारणं घर आहे त्याचं, तसं आपल्या मुलांचा फायदा होणार आहे. त्याप्रमाणे मग त्यांनी एअरफोर्सचे लोक आले. मग तो कमांडिंग ऑफिसर होता, विंग कमांडर भोग म्हणून, तो यायचा. मग कलेक्टरबरोबर मीटिंग्स वगैरे. ते काय म्हणले, तुम्ही एक प्रेझेंटेशन द्या आम्हाला, तुम्हाला काय काय पाहिजे सांगा, मी सगळीच तुम्हाला. आणि ॲडमिनिस्ट्रेशन हॅज टू गिव्ह सपोर्ट, तर हे त्याचंही सक्सेसफुल होतं. मग मी म्हणलं की ही रॅली तासगावला करायची, सांगलीत नाही करायची. कारण अंबेजोगाईला शिकताना कुणी जर मला म्हटलं असतं की 17व्या वर्षी तू बीडला जा एअरफोर्स सिलेक्शन, मी गेलो नसतो. कारण एक कॉम्प्लेक्स असतो मनामध्ये. मी खेड्यातला, मी म्हणलं डोंगरसनी, पलूस, भिलवडी या मुलांसाठी करायचं आहे, खेड्यातल्या मुलांसाठी करायचं, काही कमी नाही त्या मुलांमध्ये. आणि त्याप्रमाणे मग ते प्लॅन झालं सगळं. आणि सुधाकर भोसले तिथं तहसीलदार होते. त्यांना कलेक्टरने सांगितलं की जे काय एअरफोर्सला पाहिजे तुम्ही द्या. 107 जणं एअरफोर्सने इथं पाठवले. ओके, आणि पेक्युलॅरिटी ऑफ सांगली, किती सेन्स चांगला आहे त्यांचा. इथं हॉटेल आहे, तर त्यांच्याशी मी बोललो की म्हटलं हे सगळे ऑफिसर नाही आहेत म्हटलं, पण 100 जण जे आहेत, 7 ऑफिसर्स ते मराठामध्ये राहतील आणि बाकी 100 जण त्यांना अकोमोडेशन द्याल का तुम्ही.
तर त्यांना विचारलं, एवढे तुम्ही तेवढं देऊ शकणार नाही, तुमचा रेंट जास्त आहे. किती? ते खूप कमी होतं मॅम. पण त्यांनी मान्य केलं. ते म्हणले की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी करतो. किती मोठेपणा आहे बघा मॅम. नक्की. ओके. आणि 100 जणांना त्यांनी रूम्स तिथे दिल्या. त्यानंतर गुलाबराव पाटील इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी गाड्या दिल्या. रोज सकाळी 4:30ला इथून ते सगळे 107 जण जायचे तासगावला, तिथं रॅली व्हायची. 2,500 मुलं आली होती. ओके. 2 ट्रेडचं सिलेक्शन होतं. एक ट्रेड होता गरुड फोर्स. इंडियन एअरफोर्सच्या कमांडोजना गरुड फोर्स म्हणतात. हो. गरुड सिलेक्शन होतात. काय रिक्वायरमेंट आहे? 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, हां. 50% मार्क ॲग्रिगेट, आणि इंग्रजी विषयात 50% मार्क पाहिजेत. वय 21च्या आत पाहिजे, 17.5-21. मग तुम्ही आमच्या परीक्षा द्या. मुलं आली मग 2,500 मुलं आली, आणि त्यातलं रेकॉर्ड सिलेक्शन त्यावेळचं 165 मुलं विदाउट नोईंग एनिथिंग सिलेक्ट झाली. मग सिलेक्शन म्हणजे त्यांचं अजून सिलेक्शन होतं, म्हणजे रेकमेंड झाली मेडिकलसाठी 166 मुलं. त्यानंतर 74 मुलं वेअर सिलेक्टेड फॉर 165 आणि 74 मुलं फॉर मेडिकल असिस्टंट. 12वी बायोलॉजी विषय घेऊन ही मुलं यायला पाहिजेत. त्यानंतर त्यांना मेडिकलला बोलवलं. मेडिकल झाली मुंबईला, थरोट मेडिकल चेक झालं, आणि मेडिकल फिट मुलांची लिस्ट दिल्लीला गेली. याच वेळी पंजाबच्या मुलांची अशी टेस्ट अमृतसर झाली होती, आणि झारखंडच्या मुलांची रांचीला झाली होती. त्या सगळ्या मेडिकल फिट मुलांची लिस्ट गेली दिल्लीला, आणि ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये 239मध्ये 107 मुलं आपली होती. वा. हे टॅलेंट आहे मॅम. मुलांमध्ये कमी नाही आहे, मुलींमध्ये कमी नाही आहे, बिचारा माहीतच नाही आहे. आणि मी सांगितलं होतं, अजूनही तुमच्या माध्यमातून सांगतो, पैसे द्यायचे नाहीत. पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. ओके. प्लीज, तुम्हाला फसवतात लोक बरेच, त्यामुळे फसवू नका तुम्ही. पैसे देऊन डिफेन्समध्ये सिलेक्शन होत नाही. कोणी पैसे मागितले त्याचं नाव सांगा, कंप्लेंट करा पोलीसमध्ये, हिल बी अरेस्टेड म्हटलं. ओके. अवेअरनेस हा निर्माण करणं हाही खूप महत्त्वाचं आहे आवश्यक खरं आहे तर. मॅम. आणि डिफेन्सचं नाव बदनाम करतात ना हे लोक. हेच खरं योग्य मार्गदर्शन आहे. खरं आहे मॅम, खरं आहे. ओके. आणि गरीब बिचारा तो मुलगा कसे तरी पैसे मागतात, 4-4, 5-5 लाख मागतात, हो. आणि ते स्वतःकडे ठेवतात. तिथं शक्यच नाही मॅम. कोणी घेणार नाही मॅम, कोणी घेणार नाही. त्यामुळे ही बेईमानी आहे मॅम. सिस्टीम ही बदनाम होते. हां, म्हणजे विनाकारणच असं, म्हणजे कुणाचे सेल्फिश इंटरेस्टसाठी तुम्ही इतक्या चांगल्या फोर्सला तुम्ही बदनाम करता. नाही चालत. तिथं पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. कोणी मला फोन नाही करत ह्याला सिलेक्ट करा म्हणून. कोणी इंटरफेअर करत नाही मॅम, कारण ते इट्स डेंजरस फॉर द कंट्री. सबस्टँडर्ड माल घेणारच नाही मॅम. त्यामुळं SSBमध्ये सुद्धा 5 दिवस टेस्ट झाल्यानंतर ऑफिसरला एक क्वालिटी जे म्हणतात OLQs, त्याची एक लेवल ठरलेली आहे. त्याच्या 1 नॉच बिलो आय नॉट सिलेक्ट. आता सिलेक्शन झालेलं नाही म्हणजे रिजेक्शन झालं असं नाही आहे. तुम्ही परत या ना. 6 महिने, दर 6 महिन्याला परीक्षा आहे. 6 महिन्यात परत या. ज्या दिवशी मला पटेल तुम्ही या लेवलच्या वरचे आहात, मी घेणार तुम्हाला. परफॉर्मन्स अप टू दी मार्क झाल्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही. कॉम्प्रोमाइज करणार नाही त्याला मॅम, कारण त्याचे शेवटी अवघड नाही आहे ते. तुम्ही ओरिजिनल असाल तर होता ना. जसं मला काहीच कल्पना नव्हती, परीक्षा कशी असते माहीत नसते, तरी आय गॉट सिलेक्टेड. म्हणून तुम्ही ओरिजिनल तसे डेव्हलप करा मला, पर्सनॅलिटी डेव्हलप. म्हणजे युनिव्हर्सिटी माझं लेक्चर झालं त्यावेळी म्हटलं की युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, स्कूल्स सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन सेंटर्स होऊन आहेत. दे शुड बी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर्स. एक्झॅक्टली. आणि ते करायला पाहिजे. हे जे करणार आहेत त्यांनाच माहीत नाही आहे. त्यामुळं सगळंच असं ते पोचतच नाही जिथं पोचायला. आणि असं झालं तर जे खरं टॅलेंट आहे ते मागे राहून सबस्टँडर्ड माल पुढे जातात. हां, मग दुर्दैव होतं. मग ही देशाची बेईमानी झाली. ही नक्कीच. असं नाही व्हायला पाहिजे. इथून मुळातूनच सगळं जर सबस्टँडर्ड गेलं तर तिथं काही स्टँडर्डच राहणार नाही. इथंच काळजी घेतली तर खणखणीत माल बस तयार करा ना. माल तयार करणं आईवडिलांच्या हातात आहे. 5वी ते 8वी त्याला सांगा हे असं जगायचं आयुष्य. हे 3 गोष्टी तर आयुष्यात पाहिजेतच. कुठेच कॉम्प्रोमाइज नाही करणार. आणि मी हे मानू शकत नाही की मला वेळ नाही आहे. विद्यार्थी म्हणतो मला वेळ नाही, वेळ काढायला पाहिजे. शेवटी विद्यार्थी आहात, विद्याचे तुम्हाला घ्यायची सगळीकडून ना. नुसतीच पुस्तकातली विद्या नाही आहे, बाकी पण आहे ना. पर्सनॅलिटी तुमची. मग जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तर प्रत्येकाला, मुलाला मुलीला सांगतो, ज्या दिवशी कॉलेजमध्ये बाहेर पडाल, एक तरुण मुलगा, एक तरुण मुलगी, ओके, ज्याला जगात काय चाललं आहे माहिती आहे, ज्याला ओपिनियन्स आहेत आणि ते व्यक्त करता येतात, अशी एनर्जी बाहेर पडली पाहिजे. एक स्पोर्ट्स असलाच पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, आणि एक हॉबी असली पाहिजे जे आयुष्यभर पुरते तुम्हाला. नक्कीच. असं तरुण बाहेर पडा. हे 3 वर्ष 5 वर्ष कॉलेजची वाया नका घालू तुम्ही. ओके. डोंट वेस्ट युअर टाईम. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता फर्स्ट इयरला
थिंक ऑफ व्हॉट टू डू आफ्टर ग्रॅज्युएशन. फोकस्ड असलं पाहिजे. हां, आणि तो प्लॅन करा तुम्ही. भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतात तुम्हाला. नक्कीच नक्कीच. फक्त आणि तुम्ही प्लॅन करून करा. सांगलीसारख्या ठिकाणी पण एवढं टॅलेंट आहे ह्याच्यावरून प्रूव्ह झालं खरं. ट्रू मॅम. इमॅजिन 165 मुलं माहीत नसताना कशी परीक्षा आहे, पास होतात. आणि त्यांना हे योग्य talent आहे. गायडन्स मिळालं तर ही बस. संख्या वाढू शकते. नक्कीच नक्कीच. काही प्रश्न नाही मॅम. मुलांमध्ये कमी नाही, मुलींमध्ये काही कमी नाही आहे. नक्कीच. तुम्ही फोर्समधनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा हा जो टास्क करत आहात किंवा हा जो मोटो ठेवलेला आहे जी, जी, जी. हा तर खूप उच्च कोटीचा आहे असं मला वाटतं. देवाची इच्छा आहे मॅम. नक्कीच. आणि यातून सांगलीसारख्या ठिकाणचं हे टॅलेंट आहे ते देशासाठी खूप उपयोगी पडेल खरं आहे आणि मॅम, देशसेवा करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल यानं. तो नक्कीच. खेड्यातला आहे, गरीब घरचा आहे. यू कॅन्ट चूज युअर पेरेंट्स. Yes. तुम्ही आईवडील सिलेक्ट नाही करू शकत, नक्कीच. पण तुम्ही काय बनायचं सिलेक्ट करू शकता ना. नक्कीच नक्कीच. सर तुम्ही आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचेही प्रेसिडेंट हो आहात. हो. मी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा पश्चिम अध्यक्ष आहे. ही एक संस्था आहे म्हणजे की ज्यात काय झालं, स्कॅटर होतात. म्हणजे आर्मीमधून रिटायर झालो की प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विखुरले भारतभर जातात. आपापले विखरले जातात. त्यांना एकत्र आणणं. आणि आता आमचा फायटिंग काम आता नाही आमचं, आम्ही कम्बॅटंट आता नाही आहोत, पण आम्ही सोसायटीला काही तर देणं लागतो. मग एक डिसिप्लिन लावणं सोसायटीला म्हणा, किंवा आता हे प्रेरणा देणं, त्यांना तयार करणं. आणि ही जी भावना आहे ना की माझी जात भारतीय, माझा धर्म भारतीय, माझं कर्म भारताची, भारतीयांची सेवा करणं आहे किंवा प्रोटेक्शन करणं आहे, ही भावना प्रत्येकात जागृत करणं महत्त्वाचं आहे. नक्की. कॅन्सर लागला आहे देशाला आपल्या. नक्कीच. आणि हे जे सो कॉल्ड नेते आहेत ना, मी कराडला असताना असंच एक कविता म्हणली होती, नेते नेते असे कसे नेते, तुम्ही कुठं जाते आम्हाला कुठं नेते. हे चुकीचं आहे मॅम. सेल्फिश लीडर्स काय करतात, जाती जातीत भांडणं लावणं. देश पोखरतात. बस कॅन्सर आहे मॅम. हे थांबलं पाहिजे. नक्कीच. खरा नेता कोण, जो खरा देशभक्त आहे. आणि ह्याची आवश्यकताच नाही आहे माझा समाज, माझी जात, माझं हे आवश्यकताच पडणे. ॲक्सेप्टेबिलिटी सगळ्यांकडून असेल तर तो खरा नेता. इच अँड एव्हरी नागरिक किंवा त्याला देशाचा वाटलं जो पाहिजे. नवीन पिढी आहे ती जर बस. सुसंस्कारित घडली आणि तिला देशसेवेचे संस्कार घडले बस. तर असे नेतेही घडणार नाहीत असं तेच मला ना, वाटतं. तेच ना. आणि प्रत्येक माणूस देशासाठी चांगलं काहीतरी करायचा बस. प्रयत्न करेल. बरोबर, अगदी. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, म्हणजे देशसेवा करायला तुम्ही तिथंच जायला पाहिजे असं नाही आहे. नक्कीच. पण ॲज अ सायंटिस्ट, ॲज अ टीचर तुम्ही देशसेवा किती करू शकता. मनापासून करा ना का. आणि नुसतं युद्धाच्या वेळी नाही तर आणीबाणीच्या प्रसंगीही फोर्स नेहमी आपल्याला सपोर्टिव्ह असते आणि बरोबर आहे, बरोबर. वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याकडून आपल्याला मदत मिळत असते. इव्हन आपल्या सांगलीमध्ये जेव्हा पूर आला तेव्हाही Yes. फोर्सनी खूप मोठं काम केलेलं होय, आहे. होय, तर असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो का? म्हणजे डायरेक्टली नाही, परंतु मला आठवतं मी जोधपूरला होतो त्यावेळी लातूरजवळ भूकंप आला होता तो. तर त्यावेळी जे हे होतं ना, किल्लारीचा भूकंप, तो एक अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव म्हणजे सुनामी आला होता. अच्छा. त्यावेळी मी बँगलोरला होतो. आय वॉज अगेन तिथे मी कमांडिंग ऑफिसर होतो एका युनिटचा. जेव्हा हे सुनामी आलं त्यावेळी पूर्ण हे एअरफोर्स स्टेशन अंदमान निकोबारवालं सगळं तहसमहस झालं होतं. आणि तिथे मग रात्री सगळ्या ह्या लेडीजसुद्धा, एअरफोर्स वाईज वेलफेअर असोसिएशन म्हणून आहे, तर माझी बायको त्याची प्रेसिडेंट होती. मग सगळ्या लेडीजना एकत्र केलं, काय काय करू शकतो आपण, हे सगळ्यांचं पूर्ण प्लॅनिंग केलं. मग कपडे सगळं काहीच नव्हतं तिथे ना. बरोबर आहे. अनेक प्रकारची मदत लागते. अगदी अगदी. ते सगळं लगेच एअरक्राफ्टमध्ये लोड करून तिकडे पाठवणं कारण आवश्यक होतं. त्याच्यानंतर रोगराई पण पसरती, त्याच्यासाठी लागणारी औषधं अगदी अगदी. म्हणजे वगैरे या प्रत्येक गोष्ट, म्हणजे कपड्यापासून ते खाणं पिणं सगळंच लागतं ना. बारीक सारीक गोष्ट. म्हणजे चीफ ऑफ एस्टा जेव्हा ते लँड केले त्यावेळी तो तिथला कमांडिंग ऑफिसर होता, तो युनिफॉर्म नव्हताच, सगळंच पाहून गेला होता. तर फक्त ते बनियन आणि विजारीवर रिसीव्ह करायला, ही रिअल कंडिशन आहे. इतकी आणीबाणी परिस्थिती. मग त्यावेळी तिथं एक आमचं मग सगळ्यांना मग पोस्टिंग दिली, त्यांच्या चॉईस पोस्टिंग कुठे. एक जण सार्जंट आला होता आमच्या तिथे, तर त्याची पत्नी तिथे होती त्यावेळी. ओके, म्हणजे ही एक व्हेरी युनिक केस आहे. तर तो बोलता बोलता मला लक्षात आलं की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे घरी. मग विचारलं काय. तर म्हणलं की जेव्हा सुनामी आलं, मी होतो कलकत्त्याला आणि माझी पत्नी आणि तिचं छोटं बाळ, ते 7-8 महिन्याचं, ओके, ते तिथं होते. त्यानंतर जेव्हा बदली झाली, तो इम्पॅक्ट एवढा त्या स्त्रीवर, एवढा त्या बाईवर झाला होता की ती बोलत नव्हती काही. लाईक अ स्टोन. अगदी. हां, म्हणजे शी सीन दॅट ना. मग ते म्हटलं की घरी घेऊन या, म्हटलं आपण बोलूया त्यांच्याशी, लेट्स ट्राय टू. मग माझ्या बायकोला सांगितलं की जरा
Outspoken बोलतं करूया लेट्स त्यांना. ट्राय बोलतं केलं हां बोलतं केलं पाहिजे का तो इम्पॅक्ट एवढा जबरदस्त आहे. तर मग ते नंतर लक्षात आलं की ते म्हणले की म्हणजे हां बाहेर सगळे खाली करो खाली करो खाली करो भूकंप आलाय म्हणून सगळे बाहेर पडले आणि झाडावर चढून बसले. तर ही पण आपल्या लहान बाळाला घेऊन चढायला लागली झाडावर. ते म्हणले नाही इथं थांबू नका, इथं नाही जागाच नाही आहे, कुठे बसणार तू, दुसरीकडे जा. मग ती बाई तिकडे जाते, त्या झाडावर चढते आणि बाय द नेम सेटलिंग डाऊन तिथं बसायचं हे करते फांदीवर, तोपर्यंत हे झाड वाहून गेलं ना. अरे बापरे. एक माणूस दिला नाही मला, एक माणूस मिळाला नाही. हे मॅम दिस इज लाईफ अँड डेथ. ओके, किती इम्पॅक्ट झाला असेल त्यांचा. आणि लहान बाळ, नवरा तिकडे कलकत्त्याला, त्याला माहीत नाही इकडं काय चाललंय, सगळं कम्युनिकेशन नाही, शॉकमध्ये सगळंच बंद, लाईट नाही, काही नाही. हे अनुभव आहेत, इट मेक्स यू स्ट्रॉंगर. पण मग यू हॅव टू बी स्ट्रॉंग. म्हणजे शेवटी आर्मीच्या लेडीजना देखील हे फेस करावं लागतं आणि यू हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ टू दॅट. Exactly. ते घडवतं तुम्हाला, दॅट हॅपन्स. तर हे थोडेसे अनुभव असतात की यू फील की येस ओके, डिफरंट लाईफ आहे, निराळं लाईफ आहे नक्कीच आणि अर्थपूर्ण आयुष्य आहे. नक्कीच, असं नक्कीच सर. हे तुमचे अनुभव खूप अंगावर रोमांच आणणारे आहेत खरं तर. आणि एक रिटायर्ड फोर्स म्हणून तुम्ही जे आयुष्य जगता ते पण खूप रिच आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रयत्न करता तेही खूप वाखाणण्यासारखे आहेत. आणि आधीचं तर फोर्समधलं जे लाईफ आहे इतरांना प्रेरणा देणारच असतं, कायमच इतरांसाठी प्रेरणादायक असतं. तर तुम्ही खूप नशीबवान आहात असं नक्की मला नक्की वाटतं. नक्की. देव माझ्याकडून काय काय करून घ्यायला लागलाय बघा. नक्कीच नक्कीच. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या या सगळ्या जीवन प्रवासाविषयी मन मोकळेपणानं आमच्याशी बोललात. तुम्ही आत्ता जे काही कार्य करत आहात त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला मिळालं, त्याच्याविषयी तुम्ही विस्तृत माहिती दिलीत. आणि अजूनही तुमच्याकडून असं चांगलं कार्य घडावं, अजूनही नव्या पिढीला प्रेरणा देणारं काम तुम्ही करावं, नव्या पिढीला चांगलं मार्गदर्शन करावं, यासाठी आकाशवाणीकडून मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आला, तुम्ही मन मोकळेपणाने संवाद साधलात, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोतांतर्फे आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. आणि एक सांगतो मॅम की प्रत्येक तरुण मुलगा तरुण मुलगी देशाची संपत्ती आहे मॅम, देशाची एनर्जी आहे. त्यांना आपल्याला घडवायला पाहिजे आणि ही जबाबदारी आमच्या पिढीची आहे मॅम. नक्कीच. आम्ही जर फेल झालो तर ही देशाच्या बरोबर बेईमानी झालेली आहे. असं नाही करता येणार. ज्या कोणाला इंटरेस्ट आहे किंवा माहिती करून घ्यायची असेल, माझा नंबर 9158650003. परत सांगतो 9158650003. माझा उपयोग करून घ्या, या मुलांना घडूया, देश घडूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. जय हिंद. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांची मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.